हाय फ्रेंड्स, बघू शकता आज आपण आंब्याचा रस बनवणार आहे। एक नंबर आंबे आहेत, पाहू शकता किती मोठे मोठे। आणि हा आंबा माझ्या शेजारच्या ताईंनी दिलेला आहे आणि खूप गोड आंबा आहे। बिना साखरेचा म्हणजे कमीत कमी साखरेमध्ये आपण एकदम टेस्टी आणि गोड आमरस कसं तयार करायचं तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पूर्ण। आपण सर्वात आधी आंबा तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याला आपण कट करून घेऊया। पाहू शकता किती सुंदर आंबा आहे। कट करून घ्यायचा आहे आपल्याला। आपण आता सर्व काढून घेतलेलं आहे, बघू शकता भांड्यामध्ये टाकले। त्याच्यामध्ये आपण साखर ॲड करूया। इथं मी 4 चम्मच ॲड केले, जर कमी जास्त वाटलं तर आपण नंतर टाकू शकतो। हे आपण बारीक करून घेऊया। बघू शकता आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतले। आता आपण एका टोपात काढून घेऊया। आपण अर्धा घेतले काढून, अर्धा अजून काढून घ्यायचं आहे। आपण बारीक इलायची करून घेतलेले आहे, 2-3 इलायचीचं पावडर, ते पण ह्याच्यात टाकायचं आहे मिक्सरमध्ये आणि फिरवायचं आहे। इलायचीने आमरस एक नंबर चवीला आणि टेस्ट आणि सुगंध पण खूप सुंदर येतो, त्यासाठी आपल्याला इलायची पावडर टाकायचं आहे। इथं बघू शकता आपले 2 आंबे होते आणि किती मोठा रस झालाय। ह्याच्यामध्ये कमीत कमी 5 ते 6 जण सहज खाऊ शकतात। बघू शकता किती घट्ट रस आहे आपला, एक नंबर मस्त असं इलायचीचा सुगंध सुटलाय। त्याच्यात आपण काय करणार आहे, एकदम थंड पाणी टाकणार आहे फ्रीजचा। त्याच्यात बर्फ बिरफ नाही ॲड करायचे, आपल्याला पाणी टाकायचं आहे थंड। तुम्हाला पाहिजे तितकं घट्ट तुम्ही कमी जास्त पाणी ॲड करू शकता। बघू शकता किती सुंदर रस झालेला आहे। बघू शकता मस्त असा आपला रस तयार झालेला आहे, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही। अशा प्रकारे तुम्ही रस बनवा, एक नंबर तयार होतो। जर तुम्हाला प्यायचा असेल आमरस तर तुम्ही पातळ करू शकता। जर चपातीसोबत किंवा पुरीसोबत जर खायचं असेल तर तुम्ही थोडासा मीडियमचं घट्टच ठेवा, एक नंबर लागतं घट्ट असल्यावर। पुरीसोबत किंवा चपात्यासोबत आपल्याला खायला चांगलं लागते। आम्ही हे आमरस चपात्यासोबत मस्त नागी असं एन्जॉय करू शकता तुम्ही। या प्रकारे आंबे आणा, मस्त असा घरी रस बनवा आणि मस्त खावा आणि स्वस्त राहा। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। बाय बाय।